विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. पुढल्या वर्षी बोर्डची परीक्षा द्यायची आहे आणि व्हिडिओ हा इम्पॉर्टंट आहे. 1 वर्ष आहे आपल्याकडं. पण टायटल मध्ये काय लिहिलंय मी, की 4 दिवसात पूर्ण सिलेबस केलाय. मग वर्षभर काय करत होता, काय केलं? तुम्हाला सांगतो. गेले 4-5 दिवस मुलं फिजिक्सचा अभ्यास करतायत. अशी मुलं आहेत, की ज्यांनी काय केलं नाही. झिरो स्टडी. पण त्यांना झिरो पासून हिरो व्हायचंय. मग गेल्या 5 दिवसात मुलांनी अक्षरशः 24-24 तास अभ्यास केला म्हणूया आपण. पण ॲट द लास्ट झाला अभ्यास. एक कॉन्फिडन्स आला त्यांच्यात म्हणूया आपण. YouTubeवर कितीतरी चॅनलवर लाईव्ह लेक्चर सुरू होते. आता सांगू का? हाच पेपर आहे. काल दिवसभर लाईव्ह लेक्चर बघणारी हजारो मुलं होती. शॉकिंग मला काय जाणवलं माहितीये का? आता पहाटे उठतोय, फायनल रिव्हिजन करायचंय, तरी लाईव्ह सुरूच आहे. मुलं बघतायत ते म्हणूया आपण. चुकीचं आहे. चुकीचं आहे. तुम्ही व्हिडिओ लेक्चर बघताय, पेपरमध्ये कसं लिहू शकाल? त्यासाठी प्रॅक्टिस करावी लागते, लिहावं लागतं हे लक्षात घ्या. मग पुढच्याच ठेच मागचा शहाणा या म्हणीचा वापर करूया आपण. आपल्याकडे वर्षभर आहे, वर्षभर अभ्यास करूया. चुका सांगतोय तुमच्या चुका. पहिली चूक, नीटसाठी अकॅडमी जॉइन केले. ओके, काही प्रॉब्लेम नाही. जे साठी कुठल्यातरी अकॅडमीत जातोय. ओके. एम-एस-टी, सी-ई-टीसाठी ऑफलाईन क्लास लावलाय. ओके. खूप जोरात तयारी सुरू आहे. एन मधून अभ्यास करतोय, पी-वाय-क्यू सॉल्व्ह करतोय नीटसाठी, जे-ई-साठी आणि बोर्डच्या एक्झामकडे सपशेल दुर्लक्ष करतोय. मग पुढच्या वर्षी दिवाळीनंतर मग ह्या मुलांना जाग येते, "अरे, आपण बोर्डची तयारी केलीच नाही." मी तुम्हाला सांगू का, आज फिजिक्सचा पेपर आहे, तर काल मला मुलं WhatsAppला मेसेज करतायत, की "सर लॉग टेबलचा व्हिडिओ असेल तर द्या ना. लॉग टेबल कसं करू शिकवा ना." उद्या पेपर आहे. आदल्या दिवशी लॉग टेबल. मग तू वर्षभर का नाही केलं? मग मी तुम्हाला वर्षभर सगळ्या गोष्टी प्रोव्हाईड करतो ना, पण आमचा पण कुठेतरी कॉन्फिडन्स हलतोय ना. कुठं? सांगतो. मी वर्षभर 12वीचे टॉपिक वेक्टर प्रोव्हाईड केले, ट्रिगो फंक्शन प्रोव्हाईड केले, डेरिव्हेटिव्ह, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, ऑलमोस्ट सगळे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन, बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन सगळं टॉपिक घेतलेत. व्ह्यूज सांगू तुम्हाला किती? 400-500 च्या वर नाही. फक्त, फक्त वर्षभरातले व्ह्यूज आणि शेवटी ही मुलं जागी होतायत. मग वन शॉट लेक्चर द्या, एकदम घ्या, बघतो आम्ही. नाही. तुम्हाला मी सांगतो, YouTubeवरून तुम्हाला शिकायचंय, फ्री कंटेंट भरपूर अवेलेबल आहे. मग तो फिजिक्ससाठी आहे, केमिस्ट्रीसाठी आहे, मॅथ्ससाठी आहे. मी एकटा नाहीये. महाराष्ट्र सी-ई-टीसाठी ना एकदम एक्स्ट्राऑर्डिनरी चॅनल आहेत. तुम्हाला तिथून अभ्यास करायचा आहे, तुम्हाला कुठलाही कोर्स नको आहे, तुम्हाला कुठलीही ऑफलाईन बॅच नको आहे. मी फक्त YouTubeवरून अभ्यास करणार आहे. पॉसिबल आहे. पॉसिबल आहे, पण इथं हवी आहे स्वयंशिस्त म्हणूया आपण. स्वयंशिस्त हवी आहे, त्याशिवाय ते पॉसिबल नाहीये. आता सगळ्यात इम्पोर्टंट मी तुम्हाला सांगतो, सगळ्यात इम्पोर्टंट नक्की करू काय आम्ही? नुसतं पी-वाय-क्यूच राहू दे का? का राहू दे? ते पण करायचंय. म्हणजे बॅलन्स्ड स्टडी हवं आहे. आणि हीच गोष्ट आपल्या सह्याद्री ट्युटोरियल्स या प्ले स्टोअरवरून ॲप जेव्हा तुम्ही डाउनलोड कराल ना, तुमच्या लक्षात येईल, की बोर्डचा स्टडी आणि सी स्टडी आम्ही बॅलन्स्ड मेथडनं घेतोय. आपली 2 बॅचेस आहेत. संघर्ष बॅच पण आहे आणि व्हिजन बॅच पण आहे तुमच्यासाठी. 2026 च्या बॅचसाठी. आता सांगू का तुम्हाला मी? प्रॉब्लेम कुठं होतो बघा. 11th स्टँडर्डची मुलं. ओके, आता फेब्रुवारी महिना संपत आला. मार्च आणि एप्रिल आणि मे. बघा मी काय म्हणतोय? मार्च, पुन्हा काय सांगा? एप्रिल आणि मे हे 3 महिने उरलेत. ऑब्व्हियसली मार्चच्या एंडमध्ये तुमची तुमची कॉलेजमधली एक्झाम सुरू होईल. ऑफलाईन एक्झाम सुरू होणार, बरोबर आहे? आता या ऑफलाईन एक्झाममध्ये काय होतं, की तुम्ही 11वी तिथेच 90% मुलांनी वाया घालवलंय. केलेलं नाहीये. पण आता एक्झामला तुम्हाला जावं लागणार आहे कॉलेजमध्ये. तुम्ही एक्झाम ती देणार. इथेही प्रॉब्लेम काय? डमी कॉलेज, एक्सटर्नल, अकॅडमी तिथं तुम्हाला इश्यूज होणार आहेत. तिथेही तुम्ही पेपर देणार नाहीये. कारण तुम्ही राजस्थानमध्ये आहे. तुमचं कॉलेज साताऱ्यात आहे. तुम्ही लातूरला आहे. तुमचं कॉलेज कोल्हापूरमध्ये आहे. मग काय कोल्हापूरला तुम्ही काय कॉलेज पेपरसाठी येणार आहे का? नाही. तुम्ही लिहून पाठवणार आहे. ओके. ही तर मोठी, मोठी, मोठी मिस्टेक आहे. मी माझ्या ऑफलाईन क्लासमध्ये तुम्हाला सांगतो मार्चच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यापासून ना रिटन टेस्ट स्टार्ट करतो. रिटन आलंच पाहिजे तुला. प्रॅक्टिस तू भरपूर करशील. रिटन आलंच पाहिजे. आणि ऑफलाईन क्लासमध्ये 100% मुलांकडे असते व्हिजन बॅच. आता हे सांगतो. ॲप्लिकेशनवरती एवढ्या सगळ्या बॅचेस आहेत 12वीतल्या मुलांसाठी. पण जी 2026 लिहिलंय ती व्हिजन बॅच आहे. हे थंबनेल लक्षात राहील का? त्याच्यावर तुम्ही क्लिक करा. बरं, याच्यावर क्लिक केलं, की तुम्हाला दिसेल, की त्यात कंटेंटमध्ये गेलं. आता हे इथलं इथलं काय म्हणूया आपण, ही स्क्रीन वेगळी आहे बरं का. मोबाईलवर तुम्हाला थोडंसं वेगळं दिसेल. कंटेंट शोधा. इथे बघा फ्री कंटेंट. 35 व्हिडिओ मी अपलोड केलेत. फक्त 35 आत्तापर्यंत झालेत. फक्त 35 झालेत लक्षात घ्या. काही उशीर झालेला नाही तुम्हाला. सोमवार, बुधवार, शुक्रवार असे 3 दिवस मी व्हिडिओ अपलोड करतो. ओके. सोमवार, बुधवार, शुक्रवार.
3 दिवस मी व्हिडिओ अपलोड करतोय. आज मी रेडॉक्स रिएक्शनचा व्हिडिओ अपलोड केलाय. उद्या नाहीये, मग बुधवारी व्हिडिओ, गुरुवारी नाही, शुक्रवारी व्हिडिओ. आता ही एका दिवशी डी-पी-पीला वेळ देतोय मी. म्हणजे प्रचंड वेळ आहे तुम्हाला बॅकलॉग कव्हर करण्यासाठी. तुम्ही आजही बॅच घेऊ शकताय. किंमत किती आहे? 4,633. ओके. तर ही जी व्हॅल्यू आहे, हे 11वी नंतर 12वीत परत भरावे लागणार का? नाही. 2026च्या सीईटी पर्यंत एवढीच किंमत आहे. बरं, अभ्यास करायचा असेल तर बॅच पर्चेस करा. शिस्त असेल तर बॅच पर्चेस करा. नाहीतर कुठेतरी ऑफलाईन क्लास जॉइन करा बरं का. तुमच्याकडून होत नसेल तर. बरं. 4,600 मध्ये 4,633 मध्ये आम्ही तुम्हाला 11+12 जे मिळून 75 टॉपिक आहेत किंवा 76 टॉपिक आहेत. त्या प्रत्येक टॉपिक तुम्हाला आम्ही प्रोव्हाईड करणार आहे. त्याचे व्हिडिओज प्रोव्हाईड करणार आहे. डिटेल असणार आहेत लक्षात घ्या. आता मी क्लिअरली सांगतो लक्षात घ्या. आत्ताच सांगतो. ही जी 100% मनी बॅक गॅरंटी आहे ना, ह्या काय आम्ही पब्लिश केलेला कोर्स नाहीये बरं का. ही क्लास प्लस किंवा ही जी गोष्ट आहे ह्याच्याबद्दल काही डाउट असतील तर पहिला मला WhatsAppला मेसेज करा किंवा जेव्हा तुम्ही ॲप डाउनलोड केलं ना, तुम्ही व्हिजन बॅचसाठी ॲप डाउनलोड केलं हे मेसेज करा. आम्ही स्वतःहून तुम्हाला कॉल करू बरं का लक्षात घ्या. स्वतःहून तुम्हाला कॉल करू. ओके. बरं इथं बघा फ्री कंटेंटवर क्लिक करा. कंटेंटमध्ये फ्री कंटेंट तुम्हाला 10-15 व्हिडिओ तुम्हाला फ्री दिसतील. बघा, टेस्ट फ्री दिसतील, द्या आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यानंतर आम्हाला WhatsApp मेसेज करा आमच्या नंबरवर किंवा WhatsApp ॲपवर मेसेज करा. आम्ही स्वतःहून तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू. तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ. ओके. बरं मग आता सुरुवात करताय का नाही? पुन्हा ती परीक्षेच्या वेळेसच करणार आहे तुम्ही? बिलकुल नाही. म्हणजे तुम्हाला बोर्डची तयारी करावी लागेल आणि त्याचबरोबर आता सांगतो. होतं काय बघा मुलांचं. 11 पूर्णपणे बरबाद म्हणतो आपण. वेस्टेड. काहीच करत नाहीत. 12वीत सुद्धा जेव्हा मी जूनमध्ये, मेमध्ये कोर्स लॉन्च करतो ना, तेव्हा मुलं घेतात. पण ऑब्व्हियसली मी आपल्या कोर्समध्ये त्या मुलांना व्हिजन बॅचमध्ये झाले ते टॉपिक पुन्हा कव्हर करून घेणार. म्हणजे तो बॅकलॉग त्यांना आला का परत? पण तेच जर तुम्ही एप्रिलपर्यंतच फिनिश केलं, 11वी संपायच्या आतच जर 11वीचा पोर्शन तुम्ही क्लिअर करत असाल, प्रत्येक टॉपिकच्या आम्ही टी टेस्ट आणि व्हिडिओ लेक्चरमध्ये मिळून 100 पेक्षा जास्त एम-सी-क्यूज होतात प्रत्येक टॉपिकवर. मग अशा वेळेस तुम्ही इतरांपेक्षा खूप पुढे असणार आहे लक्षात घ्या. आणि दिवाळीपर्यंत आपला पोर्शन सी-ई-टीचा 11+12 होणार आहे. नेक्स्ट इयरच्या दिवाळीपर्यंत. आणि पुन्हा फुल टेस्ट होणार आहे. मी दरवर्षी इम्प्रूव्हमेंट करतोय. हे पहिलंच वर्ष माझं असं असणार आहे का? व्हिजन बॅचमुळं. हा एक खरोखर बेस्ट व्हिजन आहे लक्षात घ्या, की 11चा पोर्शन पेंडिंग ठेवू नका. 99% मुलं करत नाहीयेत, पण तुम्ही असं असणार आहे करताय. ओके. बरं आता हे सगळं महत्वाचं आहे. टेस्ट ह्याच्यावर किती होणार? टॉपिक वाईज होणार, ग्रुप टेस्ट होणार आहेत, मॉक टेस्ट होणार आहेत, फुल लेंथ मॉक टेस्ट होणार आहे. आता मी जो बदल केलाय तुम्हाला सांगू का? 12th मध्ये पहिलाच टॉपिक आहे रोटेशनल डायनामिक्स. त्याचे 4 डिटेल व्हिडिओज ॲप्लिकेशनवरती आहेत. मग मी आता या नवीन बॅचला आणखीन काय प्रोव्हाईड करणार सांगू का? मी यावर्षी ठरवलंय. कन्सेप्ट घ्यायची आणि त्याचे सगळे पी-वाय-क्यूज घ्यायचे. फॉर एक्झाम्पल रोटेशनल डायनामिक्समध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड. अरे रॉडसाठी आता हे फॉर्म्युले तुम्हाला माहीत नसतील. सेंटरमधून आता हा रॉड आहे. सेंटरमधून ॲक्सिस जात असेल, त्याच्यामध्ये तो रोटेट असेल, तर मोमेंट ऑफ इनर्शिया एक कन्सेप्ट आहे. त्याचा फॉर्म्युला ml²/12 ॲट द एंड असेल तर ml²/3 मिडवे असेल तर वेगळा फॉर्म्युला आहे. त्याच्याही मध्ये असेल तर वेगळा फॉर्म्युला आहे. पॅरलल ॲक्सेस थेरम वापरून ते फॉर्म्युले डिराईव्ह केलेत. मी एकच कन्सेप्टवर व्हिडिओ तयार करणार, पण पी-वायज थोडे आहेत होय. 3 रॉड आहेत. ट्रायंगल तयार केलाय. 4 रॉड आहेत, सर्कल तयार केलेत. 6 रॉड आहेत, हेक्सागॉन. मग इथं मोमेंट ऑफ इनर्शिया काढा, तिथं काढा, असे इतके प्रश्न आहेत. सगळं घेणार ना. त्यामुळे दी बेस्ट कोर्स असणार आहे. त्यामुळे तुम्हाला व्हिजन बॅच ही घ्यायचीच आहे लक्षात घ्या. आपल्याला रिझल्ट हवा आहे 2026 टार्गेट सी-ओ-ई-पीच आहे. सी-ओ-ई-पी, व्ही-जे-टी-आय, वालचंद ही बेस्ट कॉलेज आपलं टार्गेट आहे. लिहिलंय मी सगळ्या कॉलेजचं नाव टाकता येणार नाही, सी-ओ-ई-पी टाकलंय. ओके. मग आता तुम्हाला काही शंका असतील तर मला विचारायला विसरू नका. ऑल द बेस्ट.